अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये दहिसर गावठण येथे भूमिपुत्र 133, त्याचप्रमाणे दौलतनगर, साईनाथनगर, नूतननगर, दौलतनगरमध्ये झोपडपट्टी, नेहरू नगर, संतोष नगर, त्याचप्रमाणे इंदिरानगर असे जवळजवळ 1800 ते 2000 झोपडीधारक हे रेल्वेच्या अंतर्गत घरे आहेत। अध्यक्ष महोदय, भारतीय रेल्वे गृहनिर्माण हा राज्याचा विषय मानते। याचा अर्थ असा की बेदखल केलेल्या झोपडपट्टी रहिवाशांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे। पण अध्यक्ष महोदय, आपलं जे धोरण आहे की महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्विकास आणि पुनर्वसन कायदा 1971 ची यशस्वीपणे अंमलबजावणी राज्य सरकार करत आहे। या कायद्यात असे नमूद केले आहे की सन 2011 पूर्वी अस्तित्वात असलेल्या आणि प्रकल्पग्रस्त असलेल्या कोणत्याही झोपडपट्टी कुटुंबाचे पुनर्वसन न चुकता केले जाईल। त्यासाठी मतदार यादीचं नाव नोंदणी एकमेव पात्रता निकष आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात जी लोक राहत आहेत त्यांच्याकडे दहिसर गावठणमध्ये जे 133 लोक राहत आहेत त्यांच्याकडे 60 वर्षापूर्वीचा पुरावा आहे। आणि अध्यक्ष महोदय, दुसरे जे माझ्या मतदारसंघात साईनाथ नगर, त्याचप्रमाणे दौलतनगर या ठिकाणी जी लोक राहत आहेत त्यांच्याकडे अध्यक्ष महोदय, त्यांच्याकडे इलेक्शनचं कार्ड आहे, त्यांच्याकडे आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत। तर माझी राज्य शासनाला विनंती आहे की अशा झोपडीधारकांना आपण आपला जो झोपडपट्टी पुनर्वसन कायदा 1971 नुसार आपण त्यांना MMRDA माध्यमातून घर देणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे, अध्यक्ष महोदय, 2011 नंतरचे झोपडीधारक आहेत त्यांना स्वशुल्काने तुम्ही घर देतात, त्याच धर्तीवर ह्या लोकांना घर देणार का, हा दुसरा प्रश्न आहे। आणि अध्यक्ष महोदय, महत्वाचं की दहिसर हे मुंबईतलं शेवटचं स्टेशन आहे। आज अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारांना सकाळी किंवा संध्याकाळी रेल्वे स्टेशनला गाडी पकडता येत नाहीये, कारण की इंदिरानगरची झोपडपट्टी ही ट्रॅकवर आहे। आणि आमचे खासदार आणि केंद्रीय मंत्री आदरणीय पियुषजी गोयल यांनी स्मार्ट स्टेशन मध्ये दहिसर हे स्मार्ट स्टेशन मध्ये घेतलेलं आहे, परंतु रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी जागा नाहीये। अध्यक्ष महोदय, माझी कळकळीने सरकारची विनंती आहे की ह्या बाबत आपण ठोस धोरण घेऊन ह्या लोकांचं पुनर्वसन करावं व दहिसर मध्ये ज्या आमच्या स्मार्ट स्टेशन आणि प्लॅटफॉर्म वाढण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण मदत करावी अशी मी विनंती करते। सरकारने उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही रेल्वे केंद्र शासन व राज्य शासन यांच्या समन्वयाने धोरणात्मक निर्णय घेण्याचे नियोजित आहे। ह्याचा आपण धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मी आपणास विनंती करते। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मनीषाताईंनी त्यांच्या मतदारसंघातला जो प्रश्न या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये दहिसर गावठणमध्ये 135 प्रकल्प बाधित आहेत आणि नूतननगर, नेहरू नगर, संतोष नगर, दौलतनगर आणि दहिसर पश्चिम मध्ये 1300 झोपडीधारक आहेत। आणि सन्मान्य सदस्यांनी अशी मागणी केलेली आहे की मेट्रोच्या संदर्भामध्ये MMRDA जसा पुढाकार घेऊन झोपडपट्टीचं पुनर्वसन करते त्या पद्धतीने आपल्या मतदारसंघामध्ये करावं। परंतु ही जी जागा आहे ही रेल्वेची जागा आहे आणि झोपडपट्टी पुनर्वसनाचे रेल्वेचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये जोपर्यंत रेल्वे जागा देत नाही किंवा रेल्वे NOC देत नाही तोपर्यंत SRA प्रकल्प होत नाही। परंतु याच्यामध्ये शासनाने पुढाकार घेऊन केंद्र शासनाला म्हणजे रेल्वेला पत्र लिहिलेलं आहे, त्याची NOC मागण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली जाईल की मुख्यमंत्री महोदयांचं पत्र केंद्र शासनाला पाठवलं जाईल। परंतु जे धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत हे सगळे रेल्वेवर अवलंबून आहेत आणि म्हणून रेल्वेनं NOC दिल्यानंतर याची पुढची कारवाई केली जाईल।
अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आशिष शेलार साहेबांनी अतिशय महत्वाची सूचना या ठिकाणी मांडलेली आहे की रेल्वेच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्या आणि त्यांचं पुनर्वसन, आणि मला असं वाटतं की ज्यांनी आता सांगितलं की मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या झोपड्यांचं पुनर्वसन आणि त्याचं जे पुनर्वसन होतं तसंच रेल्वेच्या जागांवरच्या झोपड्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, अशा पद्धतीची माननीय आशिष शेलार साहेबांची देखील मागणी आहे. परंतु या संदर्भात केंद्र शासनाशी चर्चा केली जाईल, रेल्वेशी चर्चा केली जाईल. परंतु ही चर्चा करत असताना जो प्रस्ताव तयार करायचा आहे, मी या ठिकाणी आशिष शेलार साहेबांना, मनीषाताईंना आश्वस्त करतो की अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करून हा प्रस्ताव करण्यासाठी त्यांना 30 दिवसाचा वेळ दिला जाईल. आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची चर्चा केली जाईल आणि हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. मनीषाताई चौधरी. महोदय, सन्माननीय मंत्री महोदय म्हणतायत की आपण केंद्राकडे वेळ घेऊन त्यांच्यावर मीटिंग लावू. अध्यक्ष महोदय, मी 2014 पासून जेवढे रेल्वे मंत्री झाले, जेवढे राज्यमंत्री झाले रेल्वेचे, सगळ्यांबरोबर मीटिंग घेतल्या. त्यांच्याकडे स्टिरिओटाईप एकच उत्तर आहे की आमच्या ह्याच्यामध्ये त्यांचं पुनर्वसन करण्याचं धोरण नाही. आपल्याला राज्य शासन म्हणूनच याचा निर्णय घ्यावा लागेल.